जे पोर नवीन नवीन रनिंग चालू करते, नवीन नवीन म्हणजे आता 10वी 12वी झालेली असते, हे झाले असते किंवा गुड मॉर्निंग. तर आज आपला 365 दिवस चॅलेंजचा 100वा दिवस आहे. तर चला आपण पाणी पिलं आणि कॉफी पिऊन आजची दिवसाची सुरुवात करू. तर चला. तर एक गोष्ट आज घडली, कारण का आपले 365 दिवस चॅलेंज 100वा दिवस आहे. तर आज आधीच आपण बोललो होतो की 100 दिवस झाले कंप्लीट, तर आपण खुलताबादला जाऊ. तर आज 100वा दिवस आहे. काल तिकडे ड्युटीमुळे जाता नाही आलं, तर मग आज 100 दिवस कंप्लीट झाले. त्यात आज हनुमान जयंती पण आहे आणि त्यात आज शनिवार पण आहे. तिन्ही गोष्टी एकत्रच आल्या आज. तर त्याच्यामुळे म्हणलो तर आपण जाऊ. आज मारुती मंदिरात जाऊ, नारळ बिरळ फोडू आज. तर जमलं तर आता आज टायर पण टाकणं आहे, तर तिकडं गेलं तर खुलताबादला पण जाऊ. जात आलं तर, नाही तर इदलच्या मारुती मंदिरात जाऊ. आपण नारळ ते फोडून घेऊ आज. तर चला. हनुमान जयंतीचं कसं आहे, इथून आपलं 30-35 किलोमीटर खुलताबाद आहे. इथून सगळं शुक्रवारी संध्याकाळी पायी पायी जाते हनुमान जयंतीला. करेक्ट 12-1 वाजता तिथं सकाळी सकाळी दर्शन होतं. तर आपली सेकंड राहते कंटिन्यू, त्यामुळे जाता नाही आला आपल्याला. तर बघू आता, जमलं तर आपण जाऊ, नाही तर मारुतीच्या मंदिरात, ह्या मंदिरात जाऊ आज आपण. करणला कॉल केला होता, करण तर नाही आला, फोन उचलत नाही. करण गेलता वाटतं तिकडे संध्याकाळी, काल फंडा असेल. चला एकदा कॉल करून बघू आणि जाऊ आपल्या ग्राउंडकडे. एक गोष्ट सांगू, जे पोर नवीन नवीन रनिंग चालू करते, नवीन नवीन म्हणजे आता 10वी 12वी झालेली असते, हे झाले असते किंवा मोठे मोठे माणसं रनिंग चालू करते, त्यावेळेस काय होतं, त्यांना नियम माहीत नसते रनिंगचे नेमकी फंडा काय करते. एक तर पहिली गोष्ट चुकी काय करते, सगळ्यात जास्त एकदम साधा वॉकिंग शूजनं कोणता पण शूज घेते, कॅज्युअल वापरायचं आपलं, त्याच्यावर रनिंग करते. त्याच्यावर रनिंग केलं तर तुम्हाला हिल पेन शिल व्हायचे चान्सेस जास्त असते. तुम्ही थोड्या दिवस करशाल, लगेच तुमचे पाय पेन होऊन जाईल. पेन झाला त्याच्यानंतर तुम्ही रनिंग सोडून देशाल. ह्या गोष्टी रनिंग लय जणांचं होत नाही कंप्लीट. तर इथून पुढं काय करायचं, कधी पण रनिंग चालू करायच्या टायमाला स्टार्टिंगला वॉर्मअप करा महिनाभर, थोडी स्ट्रेचिंग करत राहा, मग हळूहळू चांगला शूज घ्या आणि त्याच्यानंतर हळूहळू थोडी वॉकिंग करून मग स्लो रनिंग चालू करा हळूहळू. तर ही गोष्ट ही टेक्निकनी करा. आल्या आल्या आज 2 किलोमीटर पळायचं आणि 1 किलोमीटर पळायचं म्हटलं ना, हे होणार शक्य नाही आहे. तुम्ही हप्ताभर करशाल, त्याच्यानंतर बंद करून टाकशाल. हीच मेन कंडिशन असते. त्याच्यामुळं रनिंग करताना कधी पण स्लो सुरुवात करायची, कोणते पण काम असून त्या हळू सुरुवात करा त्याची, आणि ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर चला, आजचं वॉर्मअप झाला आपला कंप्लीट. तर आता आपण जॉगिंग करणार आहे. पण सगळ्यात मेन गोष्ट वॉर्मअप आणि मॉर्निंग स्ट्रेचिंग. तुम्ही वॉर्मअप करा, स्ट्रेचिंग करा, दोन्ही एकच गोष्ट आहे. पण रनिंगच्या आधी कंपल्सरी करावी लागते, जेणेकरून तुमची बॉडी असते ना एकदम फ्री होऊन जाते आणि तुम्हाला रनिंग करताना किंवा वर्कआउट करताना कोणती इंजुरी होत नाही. ती ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. 10 ते 15 मिनटं तरी आपल्या वॉर्मअपला द्या, तर बॉडी एकदम फ्री होऊन जाते आणि आपली पुढच्या एक्सरसाइजला मदत होते आपली. तर चला रनिंग करू आता. आज तर नाही, कारण पण नाही आला आज, तर एकटंच आपण आता हे कुत्रे परेशान करते. आता बघू जिथपर्यंत जाते जिथपर्यंत जाऊ. कुत्रे असले तर मग ते रिटर्न फिरू, मग बघू. तर चला, हे एक डोक्याला ताण झालं. पहिले तर नव्हते एवढे कुत्रे, आता तर 15-20-25 कुत्रे झाले. 3 स्पॉटला झाले. इथे एक राहते, पुढं तर राहते, कारण की इकडून पुढे गेलं तर मागून घेऊन घेते लगेच. ते एकटं असलं तर भुकते लगेच, दोघं असले तर मग एवढं काय करीत नाही. तर चला रनिंग चालू करू आता. ऐका ना कुत्र, हे मागं लागते आता.
तर चला आपण रिटर्न भेटू आता इथून. तर आपली 2 किलोमीटर जॉगिंग कंप्लीट केली आपण. तर पूर्ण तिथपर्यंत गेलो नाही आपण, 8 राऊंडच मारले आपण. कमीत कमी 6 राऊंड मारले. 6 जायचे 6 यायचे, म्हणजे 12 राऊंड झाले असे. कारण की पुढं कुत्रे होते, पुढे गेलं भुकते, त्याच्यामुळं 12 राऊंडमध्ये होऊन गेलं आपलं. 2 किलोमीटर कंप्लीट होऊन गेलं. तर चला आता वॉकिंग करू. वॉकिंग तुम्हाला म्हणलो सगळ्यात मेन गोष्ट वॉकिंग. वॉकिंग दरवेळेस आणि दर व्हिडिओवर मी प्रत्येक वेळेस सांगतो, वॉकिंग सगळ्यात मेन गोष्ट आहे. भले तुम्ही वर्कआउट थोडंच कमी करा, पण कसं आहे, जॉगिंग झालं ना तर वॉकिंग केली ना, बॉडी जसं आपण रनिंग करताना बॉडी हळूहळू गरम करतो, तसं रनिंग झाल्यावर बॉडी हळूहळू कूलडाऊन करणं लागते. नंतर एकदम गरम म्हणजे ना, एकदम रनिंग करताना पायाचा नसा ते एकदम टाईट राहते, गरम राहते. त्याच्यातून हाय होल्टून लगेच जागेच स्लो केलं ना, तर मग बॉडी टेम्परेचर सहन होत नाही ते. त्याच्यामुळं हळू गरम करायची, हळूहळू कूल करायची. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. तर चला आता आजचा वर्कआउट काय ते बघू. चला जाऊ खाली आता. गौरव आला तिकडे राऊंड मारायला. तर चला आजचा वर्कआउट करू आता. करणे कसं काय नाही आला का मी. आज थोडंच वेगळे वर्कआउट करू आज. लई जणांना प्रॉब्लेम काय होतं माहिती का, बेली फॅट असतो. हे इथलचा एक फॅट असतो, इथलचा एक फॅट असतो. 2 फॅट असते. इकडचा फॅट तर कमी होतो, पण हे समोरचा फॅट तर सहसा लवकर कमी होत नाही, त्याला टाइम लागतो. तर यासाठी तुम्हाला जर रनिंग करायला टाइम नाही, आणि कोणती पण तुम्ही बिझी शेड्यूल, आजकाल सगळ्यांचं बिझी शेड्यूल आहे, आणि ड्युटीनी किंवा जॉबनी तुम्हाला जर वर्कआउट करायला जमत नसलं, तर तुम्ही घरच्या घरी पण या अशा 1-2 एक्सरसाइज आहे त्या करू शकता. त्यांनी काय होतं, तुमचं बेली फॅट आणि बॉडी एकदम फिटमध्ये राहू शकते. त्यात एक आहे जम्पिंग जॅक, एक आहे स्किपिंग, एक आहे स्क्वॉट, एक आहे. यांनी पुरी बॉडी हे होती. आणि रनिंग एक अशी आहे, त्यांनी पुरा बॉडीचा व्यायाम होतो. आणि स्किपिंग कशी आहे, तुम्ही जर ऑरमध्ये ठेवलं तर स्किपिंगला, तर ते पण जमतं. स्किपिंगनी पण पुरी एक्सरसाइज होती. परत इन आउट वर्कआउट आहे. हे असे वेगवेगळे वर्कआउट आहे, ज्यांनी तुमचा बेली फॅट आणि बॉडी शेपमध्ये येऊन जाईल विदाऊट रनिंग करता. तर चला आज करू आपण जम्पिंग जॅक, ते करू. त्यानंतर आपलं रेग्युलरचा वर्कआउट आहे तो करू आज. चला. जर जम्पिंग जॅकचे 2 सेट आपले मारले, तर ह्याने काय होतं, बेली फॅट कमी व्हायला मदत होती. जे नवीन बिगनर आहे त्यांनी हे केली पाहिजेत. तर चला आपण दुसऱ्या वर्कआउटकडे जाऊ. तर चला, बिगनर लोक असते त्यांनी स्किपिंग कशी मारायला पाहिजेत, आणि आपली पण डेली रुटीनमध्ये आपण स्किपिंग किती सेट मारतो ते आज बघू. तर चला स्किपिंग मारू.
तर आपण स्किपिंग मारतो. स्किपिंगने सगळ्यात जास्त मेन बेनिफिट काय होतं माहिती आहे का? तर पहिली गोष्ट आपला स्टॅमिना वाढतो. त्याच्यानंतर आपल्या रनिंगमध्ये स्पार्क पॉवर येते. त्याच्यानंतर आपले लेग्स, आपले थाईज असते, ग्लूट्स असते, त्याच्यामध्ये हे काप्स असते, काप्समध्ये पॉवर येते. तर थाईजमध्ये पॉवर येते, स्टॅमिना वाढतो. ह्या सगळ्या 4 ते 5 गोष्टी कवर होत्या स्किपिंगने. त्याच्यामुळं डेली तुमच्या रुटीनमध्ये मिनिमम 200 प्लसच स्किपिंग पाहिजेत पर डे. त्याच्याने काय होतं, स्टॅमिना इम्प्रूव्ह होतो, स्पार्क पॉवर वाढते. आपण जे फुटवर मारतो ना असं, त्याच्याने काय होतं, स्पार्क पॉवर वाढते आपल्या ह्याच्यातली आणि रनिंगमध्ये बेनिफिट होतो. ह्या 4-5 गोष्टी फायदा होते. त्याच्यामुळे स्किपिंग तुमच्या रुटीनमध्ये ॲड नक्की करा. तर चला पुढच्या वर्कआउट करतो. तर आपण सपोर्टिंग स्क्वॉट मारतो. सपोर्टिंग स्क्वॉटचे 50-50चे 4 सेट कंप्लीट केले आपण. त्याने काय होतं, आपल्या थाईजमध्ये पॉवर येते रनिंग करताना. तर चला जाऊ नेक्स्ट व्हिडिओवर. चला आपला वर्कआउट झाला आजचा कंप्लीट. तर आपण ॲप्स मारू आणि फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आज. चला. स्कूटीमध्ये गाणं लावलं का? चार्जिंग वरती घ्यायची बाजून आहे. चला रेग्युलरमध्ये आपण आपले सेट आहे ॲप्स वर्कआउट करू. चला आटेले तोच तेर खाली रोट्या आणायचा की रोटे आणून काय करतो. नरम होऊन जाईल जागा.
रनिंग करायच्या आधी किंवा रनिंग झाल्यानंतर सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे ही मागची मसल आहे ती कधी पण फ्री करायची. मागची मसल जर आपण फ्री केली रनिंगच्या आधी पण रनिंगच्या नंतर पण, सगळ्यात मेन काम 80% रनिंगचं काम याच मागच्या बॅकच्या मसलवर असतं. जेवढी तुम्ही याला फ्री करशाल तेवढी तुम्हाला इंजुरी व्हायचे चान्सेस कमी असते आणि तुमचा वर्कआउट परफॉर्मन्स ओके होतो. ही गोष्ट नक्की लक्षात ठेवा. बॅकची मसल कधी पण हे करायची. आणि तुम्हाला शिन पेन असला किंवा हिल पेन असला त्यांनी पण ही जे नस स्ट्रेस केली इथून सगळं बॅकचा इफेक्ट पूर्ण पडतो इथून. त्याच्यामुळं रनिंग करताना या गोष्टीचा नक्की वापर करायचा. शिन पेनला पण हेच उपाय आहे आणि हिल पेनला सुद्धा हाच उपाय आहे. तर स्ट्रेचिंग झाली कंप्लीट. रोल एक्सरसाइज कंपल्सरी. याने काप्स, थाईज, ग्लूट्स किंवा पाठ जर दुखत असले पाठीव पण आपण करायला जमतं. याने काय होतं मसल रिलॅक्स होऊन जाते. आपली ही मसाजची मशीन असते ना सेम फिलिंग ती देते. तर ही गोष्ट याने काय होतं रनिंग झाल्यावर ही रोल एक्सरसाइज केली पूर्ण म्हणजे मसल असते ना ट्रेस होईल एकदम लूज होऊन जाते आणि इंजुरी व्हायचा चान्स कमी असतो. तर हे नक्की करा तुम्ही. एवढं लांब जायला परवडत ते 100 रुपये पेट्रोल लागत सिटीत जायला म्हणलं तर. आता माझी गाडी देते. Okay.